हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। आपण उन्हाळा स्पेशल आईस्क्रीमची सिरीज चालू केली होती। त्यातलीच आज आपली चौथी रेसिपी ती म्हणजे खरबूजची आईस्क्रीम। ही आईस्क्रीम अगदी वेगळी आणि चवीलाही खूप छान आहे। हा नवीन फ्लेवर एकदा नक्कीच ट्राय करा, घरातल्या सर्वांनाच खूप आवडेल। ही आईस्क्रीम तुम्ही बघू शकताय की खूप छान दिसते, चवीलाही अप्रतिम आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। अगदी सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम तयार होते। चला तर मग आपली ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। याआधी मी आपल्या चॅनलवर पान आईस्क्रीम आणि एकाच बेसपासून व्हॅनिला आणि बटरस्कॉच आईस्क्रीम कसं बनवायचं तोही व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याही रेसिपी पाहायला विसरू नका। चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। आता सगळ्यात आधी इथे मी खरबूज आणलेला आहे। आता हा खरबूज मला गावठी खरबूज मिळालेला आहे। हा खूप गोड असतो, तुम्हाला जो पूर्णपणे पांढरा असतो तो मिळाला तो घेतला तरीही चालेल, पण मला इथे अशा प्रकारे गावठी खरबूज मिळाला, मी तो घेतला आहे। आता यानंतर हा खरबूज आपण कट करून घेणार आहोत। आता कट करताना मी अशा प्रकारे वरती कट करणार आहे। आपण यातला फक्त गर काढून घेणार आहे। मी आईस्क्रीम यात सेट करणार आहे, म्हणून अशा प्रकारे यातला गर काढून घेणार आहे। तुम्ही डब्यात सेट केली तरीही चालेल, पण यात सेट करायची आहे मला, म्हणून मी अशा प्रकारे यातला जो गर आहे तो चमच्याने पूर्णपणे काढून घेणार आहे। आता इथे मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे। आता यानंतर आपण यातला जो अर्धा गर आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। याची आपण पेस्ट करणार आहोत, जाड बारीक असली तरीही चालेल अशा प्रकारे। आता यातला अर्धा गर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि अर्धा गर मी तसाच ठेवलेला आहे। आता यातला आपला जो मिक्सरचा गर होता तो मी अशा प्रकारे फिरवून घेतलेला आहे आणि जे बाकीचा गर होता त्याचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता यानंतर इथे मी अमूलचं गोल्ड आपलं जे फुल फॅट मिल्क असतं ते घेतलेलं आहे। म्हशीचं दूध आहे हे, तुम्हाला सुट्टं दूध मिळालं ते घेतलं तरीही चालेल, फक्त दूध घेताना म्हशीचंच घ्यायचं आहे, गाईचं घ्यायचं नाही। आता हे दूध मी या कढईत काढून घेणार आहे। कढई आपण गॅसच्या खालीच ठेवलेली आहे। आता त्यात 1 कप दूध घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात साखर टाकायची आहे। नंतर इथे मी मिल्क पावडर टाकलेली आहे। आता यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, प्रमाण एवढंच घ्यायचं आहे। यानंतर अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या दुधाच्या आपल्याला गुठळ्या नको आहे, अशा प्रकारे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकताय दुधातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे मोडल्या आहेत। आता ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत। आता गॅसवर मी मध्यम ते कमी आचेवरच हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। आता हे दूध कंटिन्यू हलवून अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे। आता हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल, त्यामुळे आपण हे कंटिन्यू स्पॅच्युलाने हलवत राहणार आहोत। याच्या गुठळ्या राहायला नको, अशा प्रकारे ते हलवत राहायचं आहे आणि हे दूध उकळून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, गरम होत आहे आपलं दूध। आता अजून मी 3 ते 4 मिनिटं ठेवल्यानंतर इथे दुधाला तुम्ही बघू शकताय खूप छान उकळी आलेली आहे आणि दूध घट्ट झालेलं आहे। आता हे दुधाचा गॅस मी बंद करणार आहे आणि हे पूर्णपणे गार करून घेणार आहे। आता आपलं दूध पूर्णपणे गार झालेले तुम्ही बघू शकताय, ते अजूनच घट्ट झालेलं आहे। यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर जाळी ठेवून घेतलेली आहे। आता हे दूध जे आहे ते आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून यात जर थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील ते अशा प्रकारे आपण गाळणीने गाळून व्यवस्थित मोडून घेणार आहोत। त्यामुळे आईस्क्रीम एकसारखी मिक्स होईल आणि त्यात गुठळ्या राहणार नाही। अशा प्रकारे मी पूर्णपणे गाळून घेणार आहे। सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे आपलं पूर्ण दूध गाळून झालेलं आहे। आता यानंतर यात मी कंडेन्स मिल्क टाकणार आहे। कंडेन्स मिल्कऐवजी तुम्हाला मिल्क मिळालं ते टाकलं तरीही चालेल। आता यानंतर जो आपला खरबूजचा गर होता त्याचा आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती प्युरी ती यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता हे आपण तसंच ठेवणार आहोत
आता यानंतर इथे मी व्हीप टॉपिंगची जी क्रीम मिळते ती घेतलेली आहे। आता आपण केकसाठी जी क्रीम वापरतो तीच क्रीम मी घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या जवळच्या केक शॉपवर ही क्रीम मिळून जाईल। मला ट्रोपोलाइट कंपनीची मिळालेली, तुम्हाला ज्या कंपनीची मिळाली ती घेतली तरीही चालेल। आता ही क्रीम आपल्याला पूर्णपणे लिक्विडमध्ये हवी आहे, घट्ट नको आहे अशा प्रकारे। ती थंडच हवी पण घट्ट नको आहे, म्हणून मी इथे थंड आपली व्हीप क्रीम घेतलेली आहे, 1 कप घेतलेला आहे। आता यानंतर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यात ही क्रीम टाकून घेतलेली आहे। आता ही साधारण क्रीम आपण 3 ते 4 मिनटं फेटून घेणार आहोत। आता केकसाठी जशी घट्ट फेटतो तशी फेटायची नाही आहे, त्यापेक्षा थोडी कमी प्रमाणात, फक्त सॉफ्ट होईल आणि त्याला थोडासा घट्टपणा येईल अशी ही क्रीम फेटून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय एवढ्यापर्यंत आपण ही क्रीम फेटून घेणार आहोत। आता ही क्रीम आपली तयार आहे। आता यानंतर आपण जे मिक्स केलेलं दूध होतं ते यात टाकून घ्यायचं आहे। खरबूजला स्वतःची खूप छान चव येते, त्यामुळे या आईस्क्रीमची ही चव खूप छान लागते आणि वेगळ्या प्रकारची आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे सर्व मिक्स झालेलं आहे। यानंतर मी जे खरबूज घेतलेलं होतं त्यातला आतला गर जे काढलेलं होतं ते घेतलेलं आहे। आता मी आईस्क्रीम यात सेट करणार आहे, तुम्ही डब्यात सेट केली तरीही चालेल, पण यात छान दिसतं म्हणून मी घेतलेलं आहे। आता आईस्क्रीमचं जे आपलं मिश्रण होतं ते मी यात टाकून घेतलेलं आहे आणि आपले खरबूजचे जे तुकडे होते ते यात टाकून घेतलेले आहे। आता परत आपला आईस्क्रीमचा जो बेस होता तो टाकलेला आहे आणि परत वरून थोडेसे खरबूजचे तुकडे टाकून घेणार आहे। आता असेच मी 2 ते 3 लेयर देऊन सर्व आईस्क्रीम बनवून घेणार आहे। आता अशा प्रकारे इथे मी सर्व आईस्क्रीम यात भरून घेतलेली आहे आणि हे आपण आता 24 तास किंवा कमीत कमी रात्रभर तरी सेट करायला ठेवायचं आहे। त्यातली आईस्क्रीम थोडीशी उरली होती म्हणून मी या डब्यातही सेट करून घेणार आहे। अशा प्रकारे डब्यात ओतून घेतलेले आहे आणि वरून आपले जे खरबूजचे तुकडे होते ते यावर टाकून घेणार आहे। आईस्क्रीम आपण जेव्हा खातो त्यावर हे तुकडे खूप छान दिसतात। आता साधारण 24 तासानंतर ही आईस्क्रीम आपली खूप छान सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आपली डब्यातली आईस्क्रीम खूप छान झालेली, यावर क्रिस्टल जमा झालेले नाही आहे। आता तुम्ही बघू शकताय आपली आईस्क्रीम खूप छान अशी मी कट केलेली आहे। इथे दिसायला तर खूप छान दिसते पण चवीलाही अप्रतिम आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अगदी सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय। लाईक करायला विसरू नका।